उद्या ओले येथे मैदान होत आहे बिनजोडचं मुंबईमध्ये आणि सगळ्यांचा लाडका बैल बकासूर त्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे। आणि उद्या एक मोठी रकमेची पण मैदान असू शकतं, कारण तुम्हाला माहिती आहे बकासूरच्या विरोधात जी बैल पळतात ती बैल चर्चेत येतात, कारण संबंध महाराष्ट्रात त्या बैलांचं नाव होतं। नक्कीच आता उद्या बकासूरचा पायरा कोण असेल आपण संध्याकाळी एक व्हिडिओ बनवू, त्या समजेलच। नक्की उद्या बकासूरच्या विरोधात एक टॉपचीच बैल पाळणार, कारण तुम्हाला माहितीच आहे बकासूरची शर्यत धरणं कुणी एऱ्यागॅऱ्याचं काम नाही, कारण बकासूरला हरवणं नामुमकिन आहे। बिनजोडमध्ये क्वचितच एखादा पराभव झाला आहे बकासूरचा, परंतु बकासूर पब्लिकनं असा बेकार पळतो की तुम्हाला माहितीच आहे कसा पळतो पब्लिकनं। नक्कीच उद्या बकासूरचं ओले मैदानामध्ये बिनजोड आहे बकासूरची, आणि बिनजोडमध्ये बकासूरचा पायरा अजून तर आपल्याला काही फिक्स माहीत नाही। नक्कीच बकासूरचा पायरा टॉपचाच असेल। आणि ओले मैदानात मथुर तर येणारच आहे, मथुरचं ते होम ग्राउंड आहे, तिथं मथुर एक योद्ध्याप्रमाणेच लढतो, प्रत्येक मैदानात लढतोच, परंतु त्याचं होम ग्राउंड आहे तिथं, त्यामुळे मथुर पण हारणं एवढं सोपं नाही आहे। परंतु बकासूर सज्ज आहे उद्याच्या मैदानासाठी, बिनजोड खेळतोय मुंबईमध्ये जाऊन ओले मैदानात। त्याला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण तो बैल एक महादेवाचा अवतारच आहे, संबंध महाराष्ट्राला माहिती आहे। आणि सगळ्यांची लाडकी जोडी आत्ता मागेच पळाली, आता पुढे पण मैदानात पळणार आहे 2 तारखेला। नक्कीच आज एक मोठी आणि प्रेक्षणीय लढत होईल उद्या बकासूरची। कोण धडल बकासूर विरोधात शर्यत, नक्कीच सगळ्यांनाच उत्सुकता लागली, आम्हाला पण लागली। नक्कीच बकासूरचा पायरा कोण असेल आपण संध्याकाळी सांगूया। धन्यवाद।